मित्रांनो, माझ्याकडं बऱ्याच जणांचे SIP चालू आहेत, पण तरीसुद्धा मी परवा त्यांचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करत असताना माझं असं लक्षात आलं की खूप लोकांनी फारसे पैसे कमवले नाहीत. तुम्ही म्हणसाल असं कसं काय? तर ॲक्च्युअल कंडिशन अशी आहे की बरेचसे लोक आजही जे इन्व्हेस्ट करतायत ते टेस्टर म्हणून करतायत, ते इन्व्हेस्टर म्हणून नाहीत करत. मी थोडं एक्सप्लोर करतो, तुम्हाला थोडं इलॅबोरेट करतो. ज्याचं इन्व्हेस्टमेंटच 10 करोडची आहे आणि त्यांनी फक्त 5,000ची किंवा 10,000ची SIP चालू केली आहे, 10 वर्षामध्ये त्याची व्हॅल्युएशन वाढून 10% 15%नी जरी वाढली तरी 12 लाखाच्या आसपासच होणार आहे. मग जर त्या दृष्टीने बघितलं तर 10 करोडच्या अगेन्स्ट त्याला जर 5 आणि 10 लाखच मिळत असतील तर त्याच्या दृष्टीने त्याला फार काही त्यांनी पैसे कमवले असं काही वाटणार नाही. भले ते 12-15%नी जरी मिळालेले असतील तरीही. ही लोक टेस्टर आहेत, हे फक्त टेस्ट करायला आलेत की शेअर मार्केट कसं आहे. ॲक्च्युअल तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधली 20% रक्कम तुमची इन्व्हेस्ट इक्विटीमध्ये झाली पाहिजे, तेव्हा कुठं तुमच्या आयुष्यामध्ये इक्विटीमधनं मिळणाऱ्या पैशाचा कंपाऊंड बेनिफिटचा अनुभव तुम्हाला घेता येईल आणि त्यातनं रिटर्न जास्त दिसायला लागतील. गंमत ही आहे की 80,000चा EMI ते द्यायला तयार आहेत, पण 50,000ची SIP करायला ते तयार नाहीत. आणि हेच दुर्दैव आहे की जिथं मला रिटर्न जास्त मिळत आहे तिथं मी जास्त पैसे इन्व्हेस्ट करायलाच तयार नाही. त्यामुळे ह्याच्याबद्दल नक्की विचार करा. टेस्टर बनू नका शेअर मार्केटमध्ये, तुम्हाला इन्व्हेस्टर बनावं लागेल. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊनच हे करावं लागतं. आपण जसं इक्विटीमध्ये करतोय तसंच सगळीकडे आपण करत असतो. त्यामुळं थोडंसं विचार करा ह्यावर आणि तुमच्या SIPच्या आकडे वाढवा. तुमची उत्पन्न जेवढं आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 20%च्या आसपास तरी जायला पाहिजे तुमचा इक्विटीमधला पोर्शन. कारण आपण डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की वॉरेन बफेट म्हणतो की डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. पण हे खरंच तुमचा इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये 20%च आहे का त्याच्यापेक्षा जास्त आहे हेही तुम्ही ऑब्झर्व करा. तुमची इन्व्हेस्टमेंट FD मध्ये 20%च आहे की जास्त आहे हेही तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यानुसार तुमची इक्विटीमधली इन्व्हेस्टमेंटही वाढवा. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.